आकाशवाणी पुणे. लौकिका रास्ते सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. 1-2 महिन्यात कोविड-19 लस उपलब्ध होईल, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ग्वाही. यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमात कोविड योद्ध्यांच्या पाल्यांसाठी 5 जागा राखीव. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतचा अंदाज डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अपेक्षित. राज्यात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांची संख्या 80,000हून कमी झाली आणि शाळा सुरू होण्याआधी कोरोना चाचणी करून घेण्याकरता शिक्षकांची केंद्रांवर गर्दी. आता सविस्तर बातम्या. येत्या 1-2 महिन्यात देशातल्या नागरिकांसाठी कोविड-19 लस उपलब्ध होईल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. ते काल फिक्कीच्या एका कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कोरोना योद्ध्यांनंतर 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी कोविड योद्ध्यांच्या पाल्यांसाठी 5 जागा राखीव ठेवण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल केली. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी हे आरक्षण असणार आहे. यासाठी वैद्यकीय परिषद समितीकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर यंदाच्या नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे राखीव जागांसाठी निवड होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येईल की नाही याचा नेमका अंदाज डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येईल असं पुण्यासाठीच्या कोरोनाविषयक कृती दलाचे प्रमुख डॉक्टर सुभाष साळुंखे यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गेल्या 2-3 दिवसात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत जाणवून आली आहे, पण त्यावरून आत्ताच अंदाज बांधणं चुकीचं ठरेल असंही ते म्हणाले. मात्र बाधितांच्या संख्येतली ही वाढ केवळ दिवाळीतल्या गर्दीमुळे नाही, दिवाळीत चाचण्याच कमी झाल्यानं नव्या बाधितांची संख्या कमी होती. दिवाळीनंतर चाचण्यांची संख्या वाढताच बाधितांची संख्या वाढू लागली असं आमच्या विविध जिल्ह्यातल्या बातमीदारांनी पाठवलेली आकडेवारी सांगते. राज्यात काल कोविड-19चे 5,860 रुग्ण बरे झाले, तर 5,535 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता 17,63,055 झाली असून यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16,35,971 आहे. सध्या राज्यात 79,738 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आता 92.79% पोहोचलं असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांचं प्रमाण 4.6% आहे. काल राज्यात कोविड-19च्या 154 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 46,356 वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर 2.63% एवढा आहे. 9वी ते 12वी पर्यंत शाळा सुरू करण्याआधी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 2,220 शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या. आता 2 दिवसात उरलेल्या 14,000 शिक्षकांची चाचणी कशी होणार हा प्रश्नच आहे. त्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी आकाशवाणीला सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 256 शाळांतल्या 1,892 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या चाचण्यांसाठी लागणारा खर्च, स्वच्छता, निर्जंतुकीकरण याचा खर्च शासकीय आणि अनुदानित शाळांना राज्य शासन देईल, पण विना अनुदानित शाळांचं काय या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. वाशिम जिल्ह्यात 363 शाळा विना अनुदानित आहेत. त्या शाळांमध्ये हा खर्च कोण करेल असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तपासणीची सोय अनेक ठिकाणी नाही, त्यामुळे गोंधळ उडत असल्याच्याही बातम्या आहेत. धुळे जिल्हा रुग्णालयात काल सकाळी एकाच वेळी हजारो शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी गर्दी केली होती. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून. धुळे जिल्हा रुग्णालयात नाव नोंदणी, केस पेपर घेण्यासाठी त्यानंतर प्रत्यक्ष चाचणीसाठी शिक्षक शिक्षिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिक्षकांच्या या गर्दीमुळे शासनाच्या संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या नियम-अटींचा पूर्णपणे फज्जा उडाला. सुरक्षित शारीरिक अंतर तर नव्हतंच, पण शिक्षक मंडळी एकमेकांना ढकलाढकली करतानाही दिसून आली. 9वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांना चाचणी करून घेण्याची गरज असताना
प्राथमिक शाळांचे सुद्धा शिक्षक चाचणी करून घेण्यासाठी गर्दी करताना दिसले. 15 शाळांचे बीट केले आहेत. त्या बीट प्रमाणे चाचणी केली असती तर एकाच वेळी गर्दी झाली नसती. मात्र नियोजनाचा पुरता अभाव असल्याची तक्रार शिक्षकांनी केली. बुधवारी जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी विक्रमी 748 कोरोना चाचण्या झाल्या होत्या. गुरुवारी तर त्याहून जास्त शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची तपासणीसाठी गर्दी झाली. साक्री इथे 150, शिरपूरमध्ये 106, दोंडाईचा इथे 390 असे 1364 शिक्षकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले गेल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर विशाल पाटील यांनी दिली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नितीन जाधव, धुळे. दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येत शिक्षकांची चाचणी शक्य नसल्यानं सक्ती मागे घेतल्याचं रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोविड काळात अनेक स्टार्टअपनी नवकल्पना आणि नवतंत्रज्ञानाच्या बळावर अनेक नवनवीन सुविधा अल्प काळात उपलब्ध करून दिल्या. पुण्यातल्या डोझी कंपनीनं तर कोविड काळात सामान्य बेडलाच लगेच सेमी आयसीयू बेडमध्ये रूपांतरित करण्याचं नवं तंत्र विकसित केलं. त्यासाठी त्यांना नुकताच अंजनी माशेलकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॉन कोविड श्रेणीमध्ये GOVO या स्टार्टअपला सेव्ह मॉम या गरोदर महिलेची घरातल्या घरात काळजी घेणाऱ्या उपकरणाच्या निर्मितीसाठी हा पुरस्कार मिळाला. डोझी कंपनीचे प्रमुख मुदित दंडवते यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं की कोविडची भीती अजून गेलेली नाही. त्याविरुद्धच्या लढ्यात उपयोगी पडतील अशा उपकरणांच्या विकासासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच आहेत. या डिव्हाइसनी ऑलमोस्ट 7,000 लोकांना मदत केली आहे. गोईंग अहेड आमचा हेच प्लॅन आहे की ह्याला अनेक जास्त लोकांना कसं मदत मिळेल त्याच्यासाठी आम्ही ह्याला अनेक रिफाईन करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याची मदत हो ही आम्ही त्यामध्ये थोडं व्हायटल्स मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म आहे डोझी, तर त्याच्यामध्ये आम्ही अजून व्हायटल्स मॉनिटर करायची फॅसिलिटी सुद्धा टाकतो आहे. तर करंटली हार्ट रेट, रेस्पिरेशन रेट, SpO2 लेवल हा मॉनिटर करतो. ब्लड प्रेशर आणि टेम्परेचर सुद्धा याच्यावर करता येईल. आम्ही त्याच्यासाठी आता काम करत आहोत. अडचणीच्या वेळी मदत मिळाली तर खरा गरजवंत प्रामाणिकपणे परतफेड करतो हे पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांनी सिद्ध केलं आहे. टाळेबंदीच्या काळात हातावर पोट असलेल्या ज्या फेरीवाल्यांना रोजीरोटी गमवावी लागली त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरली आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातून कर्जासाठी 25 लाखावर अर्ज आले. त्यापैकी 12 लाख फेरीवाल्यांना कर्ज मंजूर झालं आहे. 5,35,000 फेरीवाल्यांना ते प्रत्यक्ष मिळालंही आहे. ही योजना राबवण्यात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक या राज्यातील आहेत. उत्तर प्रदेशानं या कर्ज प्रकरणांसाठी मुद्रांक शुल्कही माफ केलं आहे. या कर्जासाठी अर्ज करणंही सोपं असून ऑनलाईन सोय आहे. बँकेत जाऊनही अर्ज करता येतो. अनेक ठिकाणी तर बँक अधिकारीच घरी जाऊन कर्जासाठी अर्ज भरायला मदत करत आहेत. सर्व व्यवहार अंकीकृत असल्यानं योजना पारदर्शक आहे. पतव्यवस्थापनाचं काम सिडबीच्या उद्यममित्र पोर्टलच्या माध्यमातून होत असून व्याज सवलतीचं व्यवस्थापन नगरविकास मंत्रालयाचं पैसा पोर्टल करतं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिकाही महत्वाची ठरते, कारण स्थानिक फेरीवाल्यांची माहिती त्यांनाच अधिक असते. त्यामुळे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला तिथे या योजनेची अंमलबजावणी चांगली होते आहे. स्वनिधी योजनेचे लाभार्थी कर्जाचे हप्ते वेळेवर भरत आहेत. त्यातून त्यांचा प्रामाणिकपणा तर दिसतोच, पण त्यांची ही कृती आत्मनिर्भर भारतासाठीही आश्वासक वाटते, असं मत नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी वेदांगी कुलकर्णी, पुणे. कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. यासाठी शासनानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. 1-2 महिन्यात कोविड-19 लस उपलब्ध होईल, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ग्वाही. यंदा MBBS अभ्यासक्रमात कोविड योद्ध्यांच्या पाल्यांसाठी 5 जागा राखीव. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतचा अंदाज डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अपेक्षित. राज्यात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांची संख्या 80,000हून कमी झाली. आणि शाळा सुरू होण्याआधी कोरोना चाचणी करून घेण्याकरता शिक्षकांची केंद्रांवर गर्दी.
याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा मात्र संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.